नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम हा फॉर्म्युला समजून घेणार आहोत प्रॅक्टिकलद्वारे। इथे आपण 0 मीटर हे माप घेतलेलं आहे। त्याच पद्धतीने पुढे 500 मीटर हे माप आपण काय केलेलं आहे, तिथे नोट डाऊन केलेलं आहे। तिथे आपण अशाच प्रकारची लाईन पुढे मारलेली आहे, म्हणजेच आपलं टोटल डिस्टन्स असणार आहे 500 मीटर। त्याचप्रमाणे आपण स्पीड कॉन्स्टंट ठेवणार आहे। आपली स्पीड काय असणार आहे, 36 km/h ही आपली स्पीड असणार आहे। आणि आपण आता जो काही टाईम आहे, टाईम फाइंड करणार आहोत। ठीक आहे, चला आपण करून बघूया। चला आपण दादाला विचारूया किती वेळ झालेला आहे। 50 सेकंद। 50 सेकंदमध्ये आपण तेवढं अंतर कव्हर केलेलं आहे। आताच आपण टाईम कॅल्क्युलेट केलेला आहे 50 सेकंद। तर आपण आता समजून घेऊया। चला, स्पीड आपला जो फॉर्म्युला आहे तो स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम। आता टाईमसाठी आपण फॉर्म्युला कसा करणार आहे, डिस्टन्स अपॉन स्पीड। टाईम म्हणजे वेळ, डिस्टन्स म्हणजे अंतर आणि स्पीड म्हणजे वेग। आपण टोटल डिस्टन्स किती घेतलं होतं, 500 मीटर घेतलं होतं। जो स्पीड असणार आहे आपण 36 km/h आहे। आता याचं कन्वर्जन मीटर पर सेकंडमध्ये करणार आहे। मग 36 × 1000 आणि 3600 सेकंड्स असणार आहे। मग याचं ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेशन करू त्यावेळेस किती येणार आहे, 10 मीटर पर सेकंड। आपली स्पीड आलेली 10 मीटर पर सेकंड। मग टाईम आता या फॉर्म्युल्यामध्ये आपण टाकणार आहे। डिस्टन्स किती आहे, 500 आणि त्यानंतर स्पीड किती आलेली आहे, 10। 500 अपॉन 10 50 सेकंड, म्हणजे आपला जो वेळ आलेला आहे 50 सेकंड। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण जे सॉल्व केलेलं आहे तो जो काही आपण अंतर काढलेला आहे तो एकदम ओके